नमस्कार. मी आता शेठ गोशाळा इथे भेट दिलेली आहे. स्वतः समोर सचिन प्रमोद शेठ बसलेले आहेत. तर मी त्यांना असा प्रश्न विचारते की महाभस्म जे आहे त्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती त्यांच्याकडून, तर ती तुम्ही द्यावी मला. महाभस्म हे अतिशय मिराकल असं उत्पादन आहे. भारतीय वंशाची जी गोमाता आहे ती अख्ख्या धरित्रीची आई आहे, फक्त भारतीयांची म्हणत नाही. आणि अख्ख्या भारतातल्या नव्हे विश्वातल्या व्यक्तीला सुखी आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसं असं दान गोमाता देते. तिचं दूध, तिचं गोमूत्र आणि तिच्या गोमयमधनं. आपण फक्त आता महाभस्माविषयी बोलणार आहोत. तर हा आहे आमचा महाभस्माचा डबा, ज्यावर लिहिलेलं आहे गोमय महाभस्म पावडर. तर हे काय करतं, तर पहिली गोष्ट पाण्याचा पीएच वाढवतं. तर पाण्याचा पीएच किती असायला हवा? सर्वसाधारण माणसाचा पीएच किती असतो, रक्ताचा पीएच किती असतो? 7 असतो. त्यामुळे 7 पीएच आपल्याला फिट आहे, योग्य आहे, अतिशय तंदुरुस्त राहण्यासाठी छान आहे. 7 पेक्षा जास्त पीएच खूप छान, 6 पीएच ठीक, 5 पीएच खतरनाक, 4 पीएच अतिव खतरनाक. हे आम्ही जी सॉफ्ट ड्रिंक्स घेतो विकत छान 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 छान, ते 2-2.5 पीएच ची असतात. चहा आम्ही जो पितो तो 4 पीएच 3.5 पीएचचा असतो. मग पाणी आम्ही जे पितो ते किती पीएचचा असायला हवं? 7चा असायला हवं. कितीचं असतं? तर चांगल्या चांगल्या ठिकाणच्या विहिरीचं पाणी सुद्धा 3.5, 4, 4.5, 5 पीएचचं आहे. कारण ना प्रदूषण हे सार्वत्रिक आहे. असं म्हणता येत नाही की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोट्यामध्ये एमआयडीसी आहे, लोट्यामध्ये खराब हवा आहे आणि लोट्यापासून 50 किलोमीटरवर मात्र हवा चांगली, असं नसतं. ग्लोबल आहे ना, सगळं जग हे एक आहे. आमच्या संतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे आत्मे सारखे आहे. ह्याचं हृदय त्याच्याकडे, त्याचं हृदय त्याच्याकडे. ती स्टोरी आहे रामकृष्ण परमहंसांची. ते लेटले होते, गवतावरून गाय चालली होती. ते म्हटले माझ्या छातीवरनं गाय चालले. ते गवत आणि ते एकात्म झाले. तसंच प्रदूषण सुद्धा सगळीकडे होतं ऑटोमॅटिक. त्यामुळे सगळीकडच्या विहिरीतल्या पाण्याचा पीएच कमी झालेला आहे. आम्हाला तर जास्त पीएच वाला पाणी हवं आहे. आमच्या शरीराला मॅच होईल असं पाणी हवं आहे. मग आम्ही काय करतो, आता ब्लॅक वॉटरची मोठी क्रेज आहे. 2,500 लिटर पासून सुरुवात, मग ₹1,00,000 लिटर सुद्धा पाणी स्टार लोक पितात, उद्योगपती किंवा वगैरे वगैरे. तर ₹2,500 लिटरचं पाणी सुद्धा सर्वसाधारण माणसाला परवडेल का? ₹100 लिटरचं पाणी आपल्याला परवडणार नाही. आपण सध्या बाजारात रेडी पाणी पितो 10-20 रुपये लिटरचं. तर सांगायची गोष्ट याच्यामधली अशी आहे की पाणी आपल्याला योग्य पीएचचं पाहिजे असेल, त्याच्यामध्ये गायीची भूमिका काय? गायीची खूप मोठी भूमिका आहे याच्यामध्ये. जास्त पीएचचं पाणी म्हणजे